नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, ग्रामपंचायती संदर्भात माहिती अधिकार अर्जांचा आपला विषय सुरू आहे। त्याच्यामध्ये भाग 1, भाग 2 आणि भाग 3 सुद्धा मी बनवलेले आहेत आणि आताचा हा भाग आहे तो भाग 4था आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी हा नेमकी विषय काय आहे तर सुरुवातीची पहिली जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक प्रकरण मी दाखवलेलं आहे। ग्रामपंचायती हद्दीमध्ये घडलेला अनधिकृत बांधकामाविषयीचा प्रकरण आहे। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने कशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याचबरोबर तलाठीने कशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याच्यानुसार हा प्रकरण थोडासा वादाचा विषय झाला आणि त्या संदर्भातच मी काही माहिती अधिकार अर्ज हे ड्राफ्टिंग केलेले आहेत। तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या माहितीसाठी घेऊन येत आहे। म्हणून तुम्ही सिरीज वाईज व्हिडिओ बघा, म्हणजे भाग 1 मध्ये, भाग 2 मध्ये आणि भाग 3 मध्ये, आणि तसाच पद्धतीचा हा भाग 4 आहे। भाग 4 मध्ये आपण काय बघणार आहोत तर ग्रामपंचायतीला आपण माहिती अधिकार अर्ज केलेला आहे। म्हणजेच काय, बऱ्याचशा वेळेला एक गोष्ट मी याच्याशी एक लिंक करू इच्छितो की एक शासकीय डिपार्टमेंट आहे किंवा शासकीय कार्यालय कोणतं तर आहे, ग्रामपंचायतीचा एक उदाहरण घेऊया की ग्रामपंचायतीमध्ये गेल्याच्या नंतर हा नियम तुम्हाला माहिती आहे का, नियम काय तुम्हाला माहिती आहे का, नियमानुसार तुम्ही वागा, आम्ही नियमातच काम करतोय, अशा प्रकारचं नियमांचा पाढा लावणारे अधिकारी बरेचसे तुम्हाला भेटतात। ग्रामसेवक भेटतात, आम्ही नियमात काम करणार आहे, तुम्हाला नियम माहिती आहे का, तुम्ही तक्रार करताय मग नियम घेऊन या, नियम असेल तर आम्ही बघू, अशा प्रकारचे वेडेवाकडे स्टेटमेंट हे अधिकाऱ्यांचे असतात। आणि अशाच अधिकाऱ्यांमुळे किंवा अशा स्टेटमेंटमुळे सर्वसामान्यांची निराशा होत असते। तर मित्रांनो, एक छोटासा प्रकरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडू इच्छितो। या ठिकाणी तुम्ही बघाल तर मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय आपले एक सबस्क्रायबर आहेत अनुराग म्हणून। तर ते सबस्क्रायबर काय म्हणतात, ग्रामपंचायतीमध्ये एक प्रकरण घडला त्यांच्या इथे, तर काय बघा, पंचायतीमार्फत म्हणजे पंचायतीची कमिटी जी असेल त्याच्यामार्फत काय झालं, किंवा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत कार्यालयात एकच व्यक्ती काम करते आणि एका व्यक्तीकडे 2 पदे आहेत, एक रोजगार सेवक आणि इतर कर्मचारी म्हणून त्याला घेतले। म्हणजे एका व्यक्तीकडे 2-2 पदं आहेत आणि या मॅटर संदर्भात ग्रामस्थ काय म्हणतायत, एक व्यक्ती 2 पदे घेऊ शकत नाही अशी तक्रार ग्रामस्थांची आहे। तर याच्यावरती महाधुरंधर महापराक्रमी जी आहे ग्रामपंचायत आहे ती काय म्हणते, या ठिकाणी बघा नियम दाखवा, असं कुठे लिहिलंय की एका ग्रामपंचायतीमध्ये एकाच व्यक्ती 2 पदं घेऊ शकत नाही, असं लिखित कुठं आहे। मित्रांनो, या ठिकाणी असं म्हणल्याच्या नंतर ग्रामस्थ काय म्हणतात, समस्या निर्माण झाली, नियम दाखवायचा कसा, नसलेला नियम शोधायचा कसा, असे बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले। मग याच्यावरती नेमकं करायचं काय, आता ग्रामपंचायत काय म्हणते, एकतर नियम दाखवा की एक कर्मचारी 2 पदं घेऊ शकत नाही। तर मित्रांनो, ग्रामस्थांची गैरसोय झाली काय, तर नियम आणायचा कुठून। तर मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याचशा वेळेला काय करते, अशी इल्लिगल ॲक्टिव्हिटी करते आणि ही इल्लिगल ॲक्टिव्हिटी किंवा गैरकानूनी किंवा बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी किंवा बेकायदेशीर कारनामा त्यांचा ते उघडकीस आल्याच्या नंतर ग्रामस्थांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर हा बेकायदेशीर आहे असं नियम घेऊन या असं सांगतात। जो नियम पण अस्तित्वात नाही तो नियम ग्रामस्थ आणणार कुठून। मग अशावरती करायचं काय, तर या ठिकाणी एक छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगतो। बघा, एक उदाहरण काय आहे, तर एक सरपंच 4 ग्रामपंचायतीचा सरपंच झाला, कसा झाला काही त्याचं काही देणं घेणं नाही, पण झाला। असं कुठल्याही अभिलेखामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की एक सरपंच 4 ग्रामपंचायतीचा सरपंच होऊ शकत नाही, असं कुठल्याही नियमामध्ये कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही की अशी वाक्य, महत्त्वाचं काय वाक्य मी तुमच्या परत एकदा सांगतोय, वारंवार मी तुम्हाला सांगतोय किंवा परत तेच ते सांगतोय की असं कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठेही लिखित नाही की एक सरपंच पद घेतलेली व्यक्ती अन्य ग्रामपंचायतीची सरपंच पद घेऊ शकत नाही। म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो एक व्यक्ती असलेला सरपंच, एक सरपंच असलेली व्यक्ती 4 ग्रामपंचायतीचे सरपंच असतो, असं कुठं घडलंय का। तर असं जर झालं असेल तर बऱ्याचशा कायद्यांचं त्यांना बंधनही येतं। तर मित्रांनो, ते कायदे कोणते शोधायचे आपण आणि आपण शोधायला जाणार कुठं। मग अशा परिस्थितीमध्ये विषय काय, ग्रामपंचायत अधिनियमाचा सुद्धा संदर्भ येईल किंवा बऱ्याचशा कायद्यांचा संदर्भ येईल याच्यामध्ये की एक व्यक्ती एक पद घेऊ शकतो किंवा काय। परंतु हे कायदे सर्वसामान्यांनी शोधायला जायचे कुठे, आणि सर्वसामान्यांना जर कायदे भेटत नसतील तर हा जो अन्याय किंवा ही बेकायदेशीर कृती होणार आहे ती रोखू शकत नाही का। तर मित्रांनो, 100% रोखू शकतो। याच्यावरती तुम्हाला पर्याय काय करायचा आहे, तर एकच पर्याय करायचा आहे, डायरेक्ट तक्रार अर्ज मांडायचा। पहिली स्टेप म्हणजे काय, तक्रार अर्ज मांडायचा की अशी ही कृती चुकीची आहे, तात्काळमध्ये यावरती कार्यवाही व्हावी। तक्रार अर्जावर काय करत नाही साहेब, अशा प्रकारचा मुद्दा सुद्धा नागरिकांचा असतो। मग तक्रार अर्जावर माहिती अधिकाराचा टोचन झाला, त्या माहिती अधिकारामध्ये एवढंच विचारायचं आहे टोचन मारून की मी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर काय कार्यवाही झाली।
असा एक अर्ज केल्याच्या नंतर धडाधड हडबडून जाताना जागे होतात. त्याच्यानंतर माहिती अधिकार अर्ज दुसरा करायचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे की एक कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पद घेऊ शकतो अशा प्रकारची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमामध्ये असेल किंवा कोणत्या विनियमामध्ये असेल, कोणत्या शासन निर्णयामध्ये असेल, कोणत्या कायद्यामध्ये असेल, त्या नियमाची आम्हाला प्रत माहितीसाठी मिळावी. कारण की हा परफॉर्मन्स घडलाय कुठं? हा परफॉर्मन्स घडलेला आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. एकाच व्यक्तीकडे 2 पदं दिलेली आहेत म्हटल्यावर तिथंच माहिती अधिकार अर्ज टाकायचा की ह्याला 2 पदं देताना तुम्ही कोणत्या नियमाचा आधार घेतलात, त्या नियमाची छायांकित प्रत मिळावी. या ठिकाणी त्यांचं उत्तर काय असेल? माहिती उपलब्ध नाही. याचा अर्थ काय? याला कोणताही नियम नाही. हे तिथं शाबित झालं, हा तिथं सिद्ध झाला आणि तात्काळमध्ये याची तोच पुरावा घेऊन तुम्ही सगळ्या स्तरावरती तक्रारी करून बत्ती गुल करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ग्रामपंचायत किंवा कोणताही शासकीय कार्यालय तुम्हाला म्हणत असेल नियम घेऊन या, जो कार्यालय तुम्हाला सांगेल नियम घेऊन या, त्याच कार्यालयामध्ये तुम्ही माहिती अधिकार अर्ज टाकायचा आणि तोच नियम मागून घ्यायचा. त्यांच्याकडेच नियम नसेल तर आपण तरी कुठून शोधून देणार? तर मित्रांनो, मुळात त्यांच्याकडे काही नियम नसतातच, उगाच कोणते तरी नियम आपल्याला नागरिकांना आणायला सांगतात आणि डोकेदुखी करून ठेवतात. आणि म्हणूनच या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून हा जो काही विषय आहे, पहिला मुद्दा मी मांडलेला आहे, अतिशय गंभीर मुद्दा आहे. कारण की सर्रासपणे हा सर्व शासकीय कार्यालयामध्ये घडतो. तर मित्रांनो, नियम हे सगळे शासकीय अधिकारी करत असतात, परंतु एका प्रमुख नियमाची पालन ते कधीच करत नाही. हेच मला या ग्रामपंचायत संदर्भाच्या माहिती अधिकाराच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की पाठपुरावा म्हणजे काय. मला तर एवढंच म्हणायचं आहे की पाठपुरावा म्हणजे काय. पाठपुरावाचे सर्व सबस्क्रायबर जे आहेत ते आपले परिवार आहेत आणि या ठिकाणी जो कोणी पाठपुरावाचा सबस्क्रायबर असेल त्याच्या नादी कोणी लागायचं नाही का? कारण की हा सबस्क्रायबर म्हणजे आपल्या पाठपुरावा चॅनलचा सभासद आहे, कारण हे पाठपुरावाचं काम आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपला पाठपुरावा आणि पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर शासकीय कार्यालयामध्ये सर्रासपणे जे आपल्याला नियम शिकवतात ते एका नियमाचं पालन करत नाहीत. म्हणजेच कोणता? तर माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 मधील जी स्वतःहून प्रसिद्ध करायची माहिती आहे ती कधीच ते शासकीय कार्यालय प्रसिद्ध करत नाहीत आणि या नियमांचं, या कलमाचं कधीच पालन होत नाही. माहिती अधिकार कायद्यातील कलम 4ची अंमलबजावणी ही कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये हा अर्ज 10 रुपयाचा कोर्ट फीस आम्ही इथे लावायचा आहे. जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नाव, अर्जदाराचं संपूर्ण नाव म्हणजे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, अर्जदाराचा पूर्ण पत्ता, या ठिकाणी सगळा पत्ता डिटेल्समध्ये लिहायचा आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पिनकोड लिहायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर माहितीचा विषय काय आहे? आपल्या ग्रामपंचायतीमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1) ख मध्ये नमूद केलेल्या 1 ते 17 बाबींची माहिती प्रसिद्ध केल्याची माहिती मिळण्याबाबत. तर 1 ते 17 बाबी काय आहे? तर या ठिकाणी एक थोडक्यात सांगतो की या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांचे पगार काय आहे, शासकीय अधिकाऱ्यांची कामं काय आहेत, ते कोणती कामं करतात, अशा प्रकारचं 1 ते 17 बाबींची माहिती प्रसिद्ध करायचं आहे. या 1 ते 17 बाबी कोणत्या आहेत याच्या माहितीसाठी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्ही ती व्हिडिओ चॅनलवरती बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी देऊन टाकेन. तर पुढे आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी पुढील प्रमाणे. माहिती ज्या कालावधीमधली पाहिजे तो कालावधी, या ठिकाणी तुम्ही कालावधी टाकायचा आहे. दिनांक समजा 1 या ठिकाणी 2023 का 25 जे काय असेल तर तुमचा कालावधी टाकून द्या. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बघा, आपल्या ग्रामपंचायतमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1) ख मध्ये नमूद केल्यानुसार 1 ते 17 बाबी प्रत्येक शासकीय कार्यालयाने जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. त्यानुसार आपल्या कार्यालयाने नियमानुसार 1 ते 17 बाबींची माहिती प्रसिद्ध केल्याची माहिती मला छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी. या ठिकाणी सही शिक्क्यानिशी आपण माहिती मागितलेली आहे. माहिती टपालाने हवी की व्यक्तिशः स्पीड पोस्टाने मला माहिती मिळावी. शक्यतो माहिती स्पीड पोस्टानेच मागायची. का? तर तोंडी जास्त पत्रेवर ठेवायचं नाही, तोंडी व्यवहार जास्त ठेवायचं नाही शासकीय अधिकाऱ्यांशी, कारण की तोंडी जबान त्यांची पलटतेच. म्हणूनच तोंडी काय विषय करायचा नाही. कारण की या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत तुमच्या गावात असेल, भले 50-100 रुपये जास्त जाऊ दे तुमचे पत्र व्यवहारासाठी किंवा याच्यासाठी, परंतु तुम्ही ही माहिती पोस्टानेच मागवायची. म्हणजे काय, एकदा ते काय म्हणतात तुम्ही पैसे भरले नाही, तुम्ही न्यायालय येणार होतात पण तुम्ही आलात नाही, अशा प्रकारची बंडलबाज कारणं सांगतात. म्हणूनच माहिती तुम्ही पोस्टानेच मागवा. या ठिकाणी अर्जदार दारिद्र्य खालील नाही, 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प अर्जासोबत जोडीत आहे. बघा या ठिकाणी दिनांक, ठिकाण आणि अर्जदाराची सही. तर सर्रासपणे तुम्हाला या अर्जानुसार कळेल की जनतेच्या माहितीसाठी कोणत्याही प्रकारची 1 ते 17 बाबींची माहिती शासकीय अधिकारी किंवा शासकीय हे जे कार्यालय आहे ते प्रसिद्ध करत नाही.
असा अर्ज तुम्ही कोणत्या पण शासकीय विभागामध्ये करू शकता आणि विचारू शकता। तर मित्रांनो, जो कोणी तुम्हाला नियम शिकवत असेल त्याला फक्त एवढंच विचारा की या नियमांचं तुम्ही अंमलबजावणी त्यांनी केले का। मित्रांनो, तेच नियमांचं पालन करत नाही आणि ते आपल्याला सांगतात की तुम्ही नियम बघा आणि हे बघा आणि ते बघा, अत्यंत चुकीचा हा प्रकार आहे। तर मित्रांनो, ही जी अर्जाची PDF जी आहे, बऱ्याचशा वेळेला मला कमेंट आला की साहेब PDF द्या। मित्रांनो, या अर्जाची PDF मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तिथून जाऊन तुम्ही ती PDF ओपन करू शकता। फक्त विषय एकच आहे, त्या PDF ला पासवर्ड आहे, तो पासवर्ड थोडा सिक्युरिटीसाठी मी टाकलेला आहे आणि हा पासवर्ड जो आहे तो या व्हिडिओमध्ये कुठेही मी तुम्हाला दिलेला आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित ही व्हिडिओ तुम्ही बघावी म्हणून मी अशा प्रकारचा हा विषय केलेला आहे की पासवर्ड या व्हिडिओमध्येच मी दिलेला आहे। तुम्ही व्हिडिओ पुन्हा परत बघा, परत तुमच्याकडनं काय मिस झाला असेल तर तुम्ही निश्चित बघा जाऊन की पासवर्ड काय आहे। या व्हिडिओमध्ये मी पासवर्ड दिलेला आहे, ते PDFचा पासवर्ड टाकल्याच्या नंतर ती PDF ओपन होईल आणि तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये दाखल करू शकता। तर मित्रांनो, जे शासकीय अधिकारी तुम्हाला नियम शिकवत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही व्हिडिओ आहे, असा हा माहिती अधिकार अर्ज आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटे मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।